नवी मुंबई शहरामध्ये मोरबे धरणानं तळ गाठलाय। महापौर सुजाता पाटील यांनी मोरबे धरणाची पाहणी केली आहे। नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी केलं। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचा त्यांनी पाहणी दौरा केला। मोरबे धरण सध्या तळ गाठतंय। 72 मीटरपर्यंत पाणीसाठा आता शिल्लक राहिला। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्याकरता मोरबे धरणामध्ये केवळ 17% पाणी उपलब्ध आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं जेणेकरून पाण्याची चणचण भासणार नाही असं आवाहन महापौरांनी केलं। मॅडम काय सांगाल, आज या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे, स्वतः पाणी देखील तुम्ही या ठिकाणी मोरबे धरणाचं पिलेलं आहात, काय आवाहन कराल नागरिकांना? आज जे नवी मुंबई शहरातून म्हणजे प्रत्येक गावागावातून किंवा सेक्टरमधून कंप्लेंट्स आले की पाणी गढूळ येत आहे आणि आपण जी पाणी कपात प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे, तर कशा पद्धतीने पाणी साठा आपला कितपत पुरेल ह्याची पाहणी करण्यासाठी सन्माननीय उपमहापौर साहेब, आरोग्य समिती सभापती, पाणी पुरवठा समिती सभापती, संपूर्ण प्रशासनाची टीम आणि पत्रकार बंधू म्हणजे लोकशाहीचे 3 स्तंभ इथं आज उपस्थित आहेत आणि आम्ही पाहणी केलं 88 मीटरवर जे आपलं डॅम भरतं, तर आज आपण वर्षभर पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर तापतं ऊन याच्यामुळे आज जी पातळी आहे ती 72 मीटरवर आहे। त्यातल्या त्यात 17% पाणी जे आहे ते वापरायोग्य आहे आणि नक्कीच पाणी आपलं ज्या पद्धतीने आता शहरात गढूळ येत होतं तर ते पण आम्ही बघितलं घेऊन, तर एकदम शुद्ध असं कुठलाही कलर, कुठलाही वास किंवा दुर्गंधी नसलेलं पाणी मोरबेमध्ये आहे। नक्कीच आदरणीय गणेशजी नाईक साहेब आपले नवी मुंबई शिल्प यांच्या माध्यमातून यांच्या दूरदृष्टीने नवी मुंबईला खूप मोठं असं एक पाण्याचं एक संपन्न असं स्तोत्र अवेलेबल झालेलं आहे। तर नागरिकांना एवढंच आव्हान असणार आहे, जी कपात आपण जाहीर केलेली आहे, कारण भविष्यात आता आपण आजूबाजूचे शहर बघितले तर नक्कीच पाणी टंचाई भासते त्यांना आणि नवी मुंबई शहरात लोक पसंती करतात इथं राहायला येण्याचं, कारण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथलं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। तर आपल्याकडे पाण्याचा साठा भरपूर आहे, जुलैपर्यंत आपल्याला पाणी टंचाई भासणार नाही। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।